हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता पण कसं झाले माहिती आहे का, 2-3 दिवसाचे म्हणजे की 2 मंगळवारचे आणि सोमवारचे 2 दिवसाचे व्हिडिओ ना एकत्र असणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि छान छान कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर आज सकाळी ना गवारीची शेंग आणि घेवड्याची शेंग असं मिक्स भाजी बनवली बघा. त्याच्यानंतर कणिक वगैरे मळून ठेवली ती मी. तर चला भरपूर असे काम आहेत तर पुढं सांगतेच तुम्हाला. आणि काल ना हे सगळं स्वच्छ आवरलेलं. आता वाजलेत बघा दुपारचे 2-2:30. शुभ दुपार सगळ्यांना. तर आज ना सकाळी बघा गवताला वगैरे जायचं होतं. सगळी घरातली कामं वगैरे आवरून ना दुपारी परत ते घरातलं आवरायला घेतलं. आज ना आमच्या चुलत सासूबाईंनी बघा अशी वांगी दिली होती मला छान ताजे-ताजे एकदम एकदम कवळी-कवळी होती. तर म्हणलं असं संध्याकाळी वगैरे बनवता येईल आणि सुक्कं वांगं ना खायला छान लागतं. तर हे घरातला बघा सगळा बरेच दिवस झालं होतं मला घरातला पसारा आवरायचा होता आणि इतकं गरम होत होतं ना, भरपूर असं गरम होत होतं. तर सगळं बघा जाळ्या वगैरे झाडून, पत्रा झाडून झटकून घेतला आणि सगळं हे जे घरात ही जी कडाप होती बघा ती मला बाहेर आता ह्याला काय म्हणतात माहीत नाही. पण आता मला हे बाहेर ठेवायचं होतं. आणि एक 10-12 दिवस झालं बघा शेवया बनवायचं, परत गवताला वगैरे जायचं, घरातलं स्वयंपाक, धुणं, भांडी ह्याच्यातच मला इतकं बोर झाल्यासारखं होतं आणि ही जी घरातली कामं आहेत ना, हे काही करण्याकडे माझं लक्षच नव्हतं. तर म्हणलं चला आज सगळी कामं आवरून घेऊया आणि थोडंसं गहू राहिलं होतं बघा, ते म्हणलं चला खरडांना होईल. आणि दीपावलीमध्ये ना ही लक्ष्मीची पाऊल आणली होती. हे जरा थोडंसं बघा, आता काय माहीत नाही मला तर वाटतंय गरमीनं निघाले का काहीतरी पाऊल ना साईडला निघाली होती. तर मी साईडला ठेवून दिली फ्रिजवरती. तर म्हणलं चला त्याला फ्युगिक वगैरे चिटकवून ना परत लावता येईल डबल. आणि माऊलीक बघा असं छोट्या-छोट्या बाटल्या आणून ठेवत असतो. कारण त्यांना ना मारुतीला वगैरे जायचं म्हणलं शनिवारचं तर ही पाण्याची बाटली आणि छोटीशी बाटली ना, ते त्यांना तेल भरून ना न्यायचं असते. आणि हे जे बघा मधी गहू आणलं होतं ना, ते अजून राहिलेले तेवढे मोठे. तर म्हणलं चला आणि एक 2-4 दिवसाच्या मागे बघा इतक्या मेहनतीनं का नाही दररोज 3-4 दिवस माऊलीचे पप्पा हेलपाटे घालत होते. म्हणजे जा-ये करत होते त्यांचं गॅस टाकी भरून आणण्यासाठी. अचानक गॅस टाकी संपली. तर असं होतं की माझं बाहेर म्हणजे की बाहेर स्वयंपाक करायचं आणि सगळे लोक म्हणजे की दळायला वगैरे सगळे येत होते. सगळं इकडचं-तिकडचं म्हणजे असं धूळ वगैरे उडायची आणि असं मला उघड्यावरती स्वयंपाक करायचं लागणार होतं. मग काय अगोदरच गॅस टाकी आणून ठेवली. संपली की दुसरी एक शिल्लक होती ती. त्याच्यावरती बघा हे ठीक आहे हे ठेवून दिलं. आणि घरात म्हणलं तर अक्षरशः फरशी तर इतकी पोळत होती ना, खरं सांगते भरपूर असं गरम होतं. अजिबात थांबूसुद्धा वाटत नाही घरामध्ये. दुपारचे ती 4 वाजेपर्यंत 4 ते 5 वाजेपर्यंत अजिबात घरात थांबू वाटत नाही. आणि मला हे देवापासलं बघा सगळं आवरायचं होतं. आता माहीत नाही माझं बरेच दिवस झालं चाललंय की म्हणजे की छोटंसं आपलं मंदिर घ्यायचं देवाला आणि प्रत्येक वेळेस गेले ना मी बघून येत असते. मला ते आवडतंय. पण कशातनं ना ते राहूनच जाते. घ्यायचं तर एक दिवस नाही नक्कीच घेईन आणि तुमच्याबरोबर पण शेअर करेन. तर बघू आता गेल्या वेळेस अकलूजला गेलते ना त्यावेळेस पण बघून आले होते. इतकं बघा गरम होत होतं अक्षरशः इतक्या घामाच्या धारा लागल्या ते इतकं गरम होत होतं काही सांगायलाच नको. मग काय सगळं आवरून घेतलं आणि परत गॅसची शेगडी घासायला घेतली. आता ही जशी शेगडी घेतली ना तेव्हापासून माझं थोडंसं काम कमी झाले बघा. थोडंसं साबण आणि गॅसनी वगैरे थोडंसं चोळून घेतलं ना तर लगेच स्वच्छ निघते. जशी की तशी आपली नवीन असल्यासारखं ना ही शेगडी निघते. आणि माझी पहिल्याची जुनी जी शेगडी होती ना स्टीलची शेगडी त्याला इतकं घासावं लागायचं ना, भरपूर असं घासावं लागायचं आणि इतकं खराब व्हायची ना, एकदा जरी स्वयंपाक केला ना, तर त्याच्यावरती सगळं म्हणजे चिकट, तेलकट सगळं पडायचं. आणि ह्याला ना ह्या शेगडीला बघा थोडंसं पुसून घेतलं तर हे लगेच स्वच्छ होते. आणि म्हणलं चला आता शेगडी घासून झाली, तर मग फरशी वगैरे पुसून घ्यायचं होतं आणि हे जे एक मला टेन्शन आलं होतं आणि मी माऊलीच्या पप्पांना थोडंसं वेगळं ही फरशी पुसायचं आणायला सांगितलेलं. तर त्यांनी एक वेगळंच आणलंय. तर असं आता हे कसं तरी वापरून टाकायचं असतं ही पोछा. कसं तरी वापरून टाकायचं होतं. जाऊ दे म्हणलं मग काय परत वापरायला काय. आज आमच्याकडे चला बाजार असतो बघा सोमवारचा आणि इकडं आज मस्त ना माऊलीसाठी भेळ आणलेली आहे आणि अक्षतासाठी म्हणलं तर वडापाव आणलेला आहे. इकडं असं मस्त ना गरमागरम वडापाव आणलेली काय की इथं माझ्याजवळ आता ना संध्याकाळची बघा 6-6:30 वाजले होते. सगळं काम करून आवरून इतका थकवा आला होता का नाही. मग काय असं मस्त गरमागरम चहा ठेवला. हे बघा सगळं स्वच्छ झालं होतं माझं. जसं की पत्रा वगैरे झाडून-झुडून सगळं आणि आज ना स्वयंपाकात बघा जास्त काय स्वयंपाक वगैरे नव्हता. तर वडापाव असल्यामुळे ना जास्त कोणाला भूक नव्हती. तर मग काय असं मस्त मसाले भात बनवायला घेतला आणि जास्तीत जास्त मसाले भात ना नेहमी बनवत असते मी कारण पोरांना वगैरे आवडते. कांदा, टोमॅटो आणि ही जी कढीपत्ता आहे बघा, आता पाठीमागं का नाही आता तुम्हाला
दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये. पाठीमागे कडीपत्त्याचं छोटंसं झाड आहे बघा. इतका छान कडीपत्ता आलाय का नाही आणि इतका घमघमीत वास सुटला होता. आणि त्या दिवशी बघा सोमवार असल्यामुळं का नाही माऊलीच्या पप्पांनी असं मस्त कलिंगड आणलं होतं. पण 2-3 त्यातलं कलिंगड असे पांढरे शुभ्र निघाले होते आणि 1-2 ना चांगले निघाले होते. पण असं म्हणलं हे जे खराब होते ना कलिंगड तर म्हणलं चला आपल्या शेळीला चालेल, कारण शेळीला ठेवता येईल. तर हे बघा कलिंगड असं, खरबूज वगैरे असं ना त्याची सालं असेल ना तर आपली शेळी खात असते. आणि नंतर ना बघा हे असं मस्त मसाले भात बनवला होता मी संध्याकाळच्या जेवणासाठी. तर खूप छान असं मसाले भात झाला होता आणि माऊलीचे आपलं फेव्हरेटच आहे मसाले भात. तर या सगळे असं मस्त मसाले भात खायला. आणि एक 15-20 दिवसाच्या मागं का नाही मी माहेरी गेले होते बघा. त्याचा का नाही थोडासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचं राहून गेलं आणि मी शूट करून ठेवलेला होता. मग काय असं सकाळी सकाळी का नाही त्या दिवशी बघा यात्रा वगैरे होती. त्या दिवशी असं नाश्ता वगैरे बनवायला घेतला आणि आमच्याकडे का नाही माहेरी का नाही अजिबात पोहे वगैरे बनवत नाहीत. असं सुसला बनवत असते. आणि त्याच्यानंतर बघा संध्याकाळी का नाही आम्ही असं मंदिरात आलो होतो. तर तिथं का नाही एवढं छान डेकोरेशन वगैरे होतं का नाही खूप छान असं. आणि दुसऱ्या दिवशी जी शिळी यात्रा होती बघा, त्या दिवशी का नाही परत आम्ही असं बहिणी-बहिणी का नाही कपं वगैरे घ्यायला आलो होतो. तर एवढी छान कपं होती का नाही. तर मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही आणलंय ना, ते नक्कीच तुमच्याबरोबर मी शेअर करते. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सकाळचे बघा 10:30 पावणे 11 वाजत आलेत आणि कपडे, भांडी, देवपूजा सगळी कामं आवरली. स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं. आणि आता असं उन्हाचा कडाका व्हायला लागले तर आता घर म्हणलं तर शांत शांत आहे. आणि अक्षता माऊली म्हणलं तर दोघं पण गेले शाळेत. तर त्यांचं पेपर चालू आहेत ना, तर परत मला मिशनीवरती बसायचं आहे. आणि आता माझं सकाळ सकाळी म्हणलं तर शेळीला वैरण पाणी वगैरे केलं बघा. असं ऊन वाढायला लागले आणि आपलं आता शेवाया बनवायला घेतल्या त्या 6 किलो शेवया आलेले आहेत आणि परत अजून गहू पण आलेले आहेत मला शेवया करायला. तर ह्याच्यामध्ये ना गहू आलेले आहेत शेवया बनवायला त्याच्यामध्ये. आणि म्हणलं तर परत अगोदर ना एवढं जे पीठ आलं आहे तर त्याचं हे करून घ्यावा शेवया. तर बघा जसं की आपलं गहू वगैरे भिजत घालून ना त्याचा रवा काढलेला आहे. आणि जसं की आपलं गहू दळणं म्हणजे की आपण दळण दळतो ना त्या पद्धतीचं जर हे नाही तर थोडंसं बघा स्वच्छ गहू वगैरे धुवून ते सुजी काढून त्या पद्धतीचं ना हे असं केलेलं आहे. आणि जसं आपण लहान रवा जे आहे ना त्याच पद्धतीचं आपलं हे असं गव्हाचं पीठ आहे. तर चला आता बराच वेळ लागतो ना शेवया बनवायला. तर सगळं साफसफाई वगैरे करून घेतलं. तिथं आपलं चटाई वगैरे पसरवून दिली. आणि गवताचं म्हणलं तर गवताचं बघा आता उन्हाळा असल्यामुळे ना भरपूर असं टेन्शन आहे. आणि आपलं काल ना बापूंनी थोडंसं वैरण आणलेले आणि मी पण परत काल गवत आणलेले. तर असं आता 2 दिवस नाही काय होतं म्हणजे की 2 दिवस काय टेन्शन नाही. तर चला आता पटकन पीठ मळून घेते. आणि आता एक तास दीड तासानंतर ना अक्षता माऊली पण येते ना आता शाळेतनं. आणि सगळं कामं वगैरे आवरून झाल्यानंतर बघा अशा शेवया बनवायला घेतल्या. आणि हे जे फक्त गव्हाच्या शेवया होत्या मी तर तुम्हाला सांगितलं होतं. तर एवढ्या छान येत होत्या का नाही भरपूर असं छान. आणि आता ते जे गरम होत होते का नाही ते पत्रा बघा तुम्हाला मी दाखवलंच होतं. ते पत्रा सगळा पूर्ण काढलेला. आणि पिठाची बघा धूळ वगैरे का नाही अजिबात बाहेर जात नव्हती. आत्ताच थांबत होती असं कोंडवल्यासारखं होत होतं. मग ते धूळ धूळ जाण्यासाठी बघा ते पत्रा वगैरे काढला तर एवढं छान वाटत होतं. जास्तीत जास्त काही गरम होत नव्हतं. तर हे बघा आणि पीठ तर इतकं सांगते बघा भरपूर असं मेहनतीने मळावं लागतं अक्षरशः.